वार्साव्यामध्ये गेलो होतो, त्यावेळी प्रागमध्ये मी आपल्या स्कोडाच्या फॅक्टरीत गेलो. ते लोक इथे आले, टाटावाले आले, त्यांनी अभ्यास केला, स्टडी केले आणि एका ह्याच्यामध्ये 3 बसेस जोडून, 3 ते 2 बसेस जोडून तुम्हाला लॅपटॉप राहील, एअर कंडिशन बस राहील, पूर्ण रिंग रोडवर फिरेल, मेट्रोच्या स्टेशनला कनेक्ट करेल. कारण दक्षिण नागपूरमध्ये इकडे मेट्रो नाही आहे, त्यामुळे जयप्रकाश नगरला उतरून मेट्रो चढता येईल आणि ही या बसेसमध्ये लॅपटॉप पण राहील आणि ही या बसचा किराया सध्याच्या बसच्या तुलनेत 30% कमी राहील. आता नागपूरमध्ये सध्या 350 इलेक्ट्रिक बसेस आहेत, पण पुढच्या 6 महिन्यामध्ये नागपूरमध्ये पूर्ण इलेक्ट्रिक बसेस 550 राहतील, डिझेल बसेस राहणार नाही. आपण सगळ्यांनी मला प्रचंड मताने विजय करावं आणि माझ्या मनात आजपर्यंत कुठल्याही विक्रमाबद्दलचा विचार आला नाही. मी कधी दूरचा विचारही केला नाही. परमेश्वराने आपल्या अवकादीपेक्षा खूप जास्त येईल असं समाधान मानणाऱ्यांपैकी आहे. मुझे चुनकर दिया 10 साल, उस जनता का दर्शन करने के लिए मैं गली गली में घूम कर लोगों के पास जा रहा हूँ, क्योंकि मैं चाहता हूँ कि जिस जनता ने मुझे बनाया उसको मैं, नागपुर मेरा जन्म स्थान है. मैं आपसे अनुरोध करने के लिए आया हूँ कि मैं आशीर्वाद दीजिए, रिकॉर्ड ब्रेक जीत से जिताइए और अगर मैं सही लगता हूँ तो आपके मित्र, आपके परिवारों को, आपके दोस्तों को मेरी बात उनके पास पहुंचाइए और इस बार रिकॉर्ड ब्रेक मार्जिन से इस लोकसभा क्षेत्र से मुझे विजयी बनाइए. यही आपसे हाथ जोड़कर अनुरोध करता हूं. बहुत बहुत धन्यवाद.